स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या अंगाने चर्चा केलेली आहे। या ग्रंथाच्या संदर्भात खुद्द ताराबाई शिंदे यांनी जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे, जे आपले विचार मांडलेले आहेत, त्याचा एक थोडक्यात आढावा मी तुमच्या समोर मांडणार आहे। ताराबाई शिंदे यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीलाच ही जी मूळ संहिता आहे त्यांची स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाची, त्या संहितेच्या सुरुवातीलाच ताराबाईंनी आपलं जे मत मांडलेलं आहे त्या मताचा विचार आपल्याला करायचा। त्या म्हणतात की परमेश्वरानं जो कोणी आहे ही सृष्टी निर्माता, त्यानं ही आश्चर्याने युक्त असलेली सृष्टी निर्माण केली। बरं, त्याने स्त्री आणि पुरुष वेगळे निर्माण केले ना, आणि मग तरी सुद्धा केवळ स्त्रीलाच तिच्याच पाठीमागे, तिच्याच ठिकाणी, तिच्याच अंगी दुर्गुण कसे काय वसतात, किंवा अवगुणांचं भांडारच जणू तिच्याच अंगी कसं काय असतं, ते पुरुषाच्या ठिकाणी असत नाही का? आणि जर तसं नसेल तर स्पष्ट करून दाखवलं पाहिजे तुम्ही पुरुषांना। त्यांना प्रचंड असा देशाभिमान आहे ताराबाई शिंदेला। त्या स्त्रियांना काही वेगळं महत्व द्या म्हणत नाही। स्त्री आणि पुरुष तुलना करताना त्या म्हणतात की स्त्रीला पुरुषत्वाच्या समरूप असं, समान असं मानलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे। त्या म्हणतात की अमुकच जाती किंवा अमुकच कुळ याच्याकडे त्यांचं विशेष लक्ष नाही, तर त्यांचं लक्ष हे सगळ्याच जाती धर्माकडे आहे, सगळ्याच गोष्टींकडे आहे। आणि म्हणून आपण या सगळ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे असं ताराबाईंचं मत आहे। आणि म्हणून त्या म्हणतात की मी केवळ स्त्रियांचीच बाजू घेऊन बोलते किंवा विशिष्ट जातीची, विशिष्ट कुळाचीच घेऊन बोलते असं अजिबात नाही। पुरुषांना नीच लेखावं असंही नाही, पण स्त्रीला का तुम्ही लेखता नीच, दुर्गुण सगळे तिच्याच का माथी मारून देता, ह्या सगळ्या गोष्टींशी ती बोलायला लागते। त्याचबरोबर पुनर्विवाह असेल, हा केवळ ब्राह्मणातच होत नाही असं नाही, अनेक जातीत देखील होत नाही। प्रभू असेल, शेनवी, गुजराती, भाटे, मारवाडी, मराठे, देसाई, देशमुख, इनामदार, जहागीरदार, शिर्के, महाडिक, जाधव, भोसले, माने अशा कितीतरी अनेक आडनावामध्ये सोलापूर, सातारा, पुणे, ग्वाल्हेर, इंदूर या प्रांतामध्ये जे काही मराठी आहेत ते मराठे मराठाशाहीला मारतात, त्यांचे कुळात तर ब्राह्मणापेक्षाही पुनर्विवाह न होण्याची सक्ती दिसून येत होती। या लोकांच्या घराण्यात तर प्राणांती असे होणार नाही पुनर्विवाह। मग त्या आशा उठून गेल्या तर जाऊ देतील, पण पुन्हा दुसरा नवरा कधीच नको करू देणार नाही असं हे यांचं आहे। केवळ मी ब्राह्मणांच्या संदर्भात बोलते असं नाही, तर अनेकांच्या संदर्भात हे आहे असं त्या म्हणतात। दुसरं असं आहे, इंग्रज लोकांच्या ज्या चाली आहेत ते एक देशीच किंवा एकाच जातीत घेतल्यात असं नाही। सर्व जातीत राजे रजवाड्यात पोशाखाच्या चाली बदलून गेल्या आहेत। पूर्वीचं किनखापाचं ठाणचं जे ठाण आहे ते
भरजरी बदली पोशाख आलेला आहे, शिरपेच आलेला आहे, मंदिर आलेला आहे, चंदेरी दुपेटे आलेले आहेत, पैठणी आहेत, लपकेदार पागोटे आलेत, नागपुरी धोतर जोडे आलेत, लाल चटक नरम गादीचे चर्मी जोडे आलेले. हे कुठे लपले असता आता? नवऱ्यांनीच नवी तरा घेतली तेव्हा बायकाही त्याचप्रमाणे करण्यास पाहू लागल्यात. पण अजून त्या लोकांचे स्त्रियाप्रमाणे तिला गवन घालण्याचा प्रघात पडला नाही. तरी अंगात कोट लांब, बाह्याचे चुनीदार कुडते, पायात स्टाकिंग बुटापर्यंत येऊन पोहोचले आहेत. कोणीच लक्ष न देता जर स्त्रियावर सर्व दोषांची गोणी लादली तर तिचं कसं होईल? हा विचार ताराबाई इथे मांडतात. आणि म्हणून ताराबाईंना या सगळ्या गोष्टी मांडत असताना त्या म्हणतात की गळ्यात फक्त एक मंगळसूत्र घालतात स्त्रिया, पण ते अगदी बारीक, पोतीचा एक पदर त्याच्यामध्ये असतो, कपाळी कुंकू असतं. जगाच्या लाजे काजे त्यांना भांगात दोन्ही भुवयामध्ये ते लावायचं असतं कुंकू. ती अगदी मसुरीचे डाळिंबेपेक्षा बारीक असून वर सारे कपाळ पांढरे फटफटीत राहू द्यायचे. आता जशी पुरुषांना गोप, कंठी, कडे घालण्याची शरम वाटते, तशीच बायकांना देखील दागिन्यांची लाज वाटून अगदी निव्वळ पार्वतीप्रमाणे ते रंगीबेरंगी लाल नाही तर पांढरे 2-2.25 रुपयांचे पातळ नेसून व अंगात सफेद मलमलीची नाही तर बिटाची चोळी घालून राहण्याची सवय आज आवड निर्माण झालेली दिसते. एकूणच जर विचार केला तर ताराबाई म्हणतात, सर्व पहिली सुदशा जाऊन आपल्या देशास अवदसा येऊ लागली आहे. 500-500 रुपयांचे शालू, पैठण्या गेल्या. धनवळ, नागपूर, बऱ्हाणपूर, सोलापूर, अहमदाबाद ह्या पेठा लपल्या आणि त्याच्याऐवजी आता घरोघर पातळाचे 16 हात तुकड्यांची निशाणे लागली आहेत. ताराबाई स्त्रियांना देखील म्हणतात, या तुमच्या भिकार चाळ्यांनी सर्व प्रकारचे आपले स्वदेशी रोजगार बुडून हरेक प्रकारचे व्यापारी आणि कसबी कारागीर लोक उपाशी मरू लागले. ताराबाईंना या देशाचा स्वाभिमान किती आहे बघा. आज आपले वैभव हटत चाललेले. लक्ष्मीला आपल्या घरी राहून घेण्याकरिता जो जो तुम्ही आग्रह करता तो तुम्ही की तुमची ही असले भिकार चाळे भ्रष्टकार पाहून कोसाने कोसो दूर देशाचाच रस्ता धरू लागलेली आहे ती सुद्धा लक्ष्मी. तर तुम्हाला विधवा स्त्रियांचा व या गरीब कारागीर लोकांच्या मुलाबाळांची कनवळा येऊन तुम्ही आपल्या देशाकडे पुन्हा पहिल्यासारखी नजर फिरवून आपापले धर्म, चाली, देशरिवाज न सोडता स्वदेशाभिमान तुम्ही जपला पाहिजे. सर्व प्रकारच्या स्त्रियांना दोषपात्र करून रसातळी न घालावे. आणि म्हणून मी तुमच्या पुढे हा लहानसा निबंध ठेवत आहे, असं ताराबाई म्हणतात. मी निरंतर मराठमोळ्या आटकेतली गृहबंदी शाळेतील मतिहीन अबला असून हा माझा पहिला प्रयत्न आहे. त्या म्हणतात की मी या निबंधामध्ये काही तुटक असंगत मजकूर माझ्याकडून आला असेल. कधी कधी मराठी शाहीची जाडी भरडी अतिशय कडक भाषा आली असेल, पण रोज पुरुषांचं साहस, धाडस, दगाबाजी हे नवीन भयंकर दिसून येत आहे. आता ते त्यांचं तसलं भयंकर वागणं, तुसडं वागणं, अन्यायकारक वागणं याच्यापेक्षा तर माझी भाषा बरी असेल. त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणून मला त्या भाषेत लिहावं लागतं. सगळं दोषांची गोणी मात्र स्त्रियांवर टाकली जाते. हे पाहून त्या स्त्रियांच्या जात्या अभिमानाने माझे मन अगदी खळवळून तळतळून गेले आहे.
त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खरखरीत लिहिण्या वाचून राहवत नाही. तुम्ही एकसारखे सगळेच दगाबाज आणि कपटी आहात पुरुषांनो. तेव्हा तुम्ही काय करता, एकमेकाचं झाकून नेता. आणि हे तुमचं झाकून नेणेपण आहे ना, हे जर उघडं करून दाखवायचं असेल मला, तर याच्यापेक्षाही कडक भाषा वापरण्याशिवाय दुसरे शब्द माझ्याकडे नाहीत किंवा भाषा नाही. याच्यापेक्षा कडक भाषा असतील, शब्द असतील तर मी तेही वापरले असते, लिहिले असते. पण मी पडले गौण पक्षाची स्त्री म्हणून अनेक दोष आढळून येतील. तुम्ही विशाल बुद्धीचे माझ्या निबंधावर काहीतरी टीका करून स्ववर जातीच्या वर्णावर साहसी करून दाखवाल, तरी माझ्या नजरेनं मला जे जसं दिसलं तिथं मी लिहिल्या वाचून राहणार नाही. तेव्हा या माझ्या निबंधाकडे लक्ष लावून तुम्ही वाचा, याकडे अलक्ष करू नका. किंवा मी ह्याचा तुम्ही आश्रय द्या असंही म्हणणार नाही. फक्त इतकंच विचारते की माझं जे हे म्हणणं आहे हे बरोबर आहे की नाही. हे तुम्ही निपक्षपातीपणे, जर तुम्ही खरे निपक्षपाती असाल तर पुरता विचार करून यात काही कमी जास्त असेल तर निवडा ना. पण एरवी पुरुषी वर्चस्वामुळे तुम्ही आपलंच जर घोडं पुढे ढकलत असाल, दामटत असाल, तर त्याला माझा नाईलाज आहे. पण मी एवढं मात्र खरं की स्वजाती कल्याणार्थ म्हणजे स्त्रियांच्या कल्याणार्थ मी शेवटपर्यंत झगडत राहील आणि सदाचरणाचं बीजारोपण करीत राहील. एवढं मात्र या निबंधाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारचं भाष्य ताराबाई या निबंधाच्या सुरुवातीला करतात. ताराबाईंचा हा निबंध म्हणजे एका अर्थाने पुरुषी संस्कृतीनं आपल्या वर्चस्ववादानं स्त्रियावर केलेला जो अन्याय आहे, त्या अन्यायाला वेळीच वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं आणि ते या ग्रंथामध्ये अतिशय सविस्तरपणे त्यांनी मांडलेलं आहे. ताराबाईंनी केवळ स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचीच उहापोह केला नाही, तर स्त्रियांचे जे काही दोष असतील ते सुद्धा दोष त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि पुरुषी वर्चस्वाला आव्हान दिलेलं आहे. त्याचबरोबर देशाभिमान बाळगावा कसा याच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. हे सगळं पुस्तक आपण वाचल्यानंतर, त्याच्यावरची समीक्षा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण आज या तासामध्ये या ताराबाई शिंदेंच्या या ग्रंथाच्या संदर्भात केलेली चर्चा इथं थांबूया. बाकीचा भाग मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगतो.